A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। श्री गणेशोत्सव काळात अवैध मद्य विक्रीवर छापे, 4,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक 3, 4 व 5 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव काळात अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवत मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक तसेच हिंगोली दुय्यम निरीक्षक बीट क्रमांक 1, 2, 3 यांच्या पथकाने सेनगाव, कळमनुरी, हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य विक्री वाहतूक विरोधात छापे टाकून 3 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमाअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आली आहे। या कारवाईत देशी मद्याच्या 180 मिलीलिटरच्या 808 बाटल्या व 1 4-चाकी वाहन, 2 दुचाकी वाहन असा एकूण 4,66,280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 3 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आले आहे। वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, निरीक्षक भरारी पथक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक TB शेख, कृष्णकांत पुरी बीट 1 व 3, प्रदीप गोनारकर बीट क्रमांक 2 तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांबळे, जवान आडे, राठोड, वाहन चालक वाघमारे व इतर कर्मचारी यांनी पार पाडली। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।